नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने टोमॅटोची रस्सा भाजी. करायला एकदम सोपी पण खायला तेवढीच चवदार अशी टोमॅटोची रस्सा भाजी माझ्या पद्धतीने कशी करायची चला तर बघूया. भाजी बनवण्यासाठी एक कांदा घेतला इथे आणि 3 मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेत. टोमॅटो खूप जास्त पिकलेले नाही आहेत किंवा खूप कच्चे पण नाही आहेत, मध्यम टोमॅटो आहेत पण कडक आहेत. असे 3 टोमॅटो घेतलेत. आता याच्या मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्यात. अशा सगळ्या टोमॅटो आपण कट करून घेऊ. खूप जास्त लहान फोडी करत नाही मी, मध्यमच करते. अशा मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यायच्या. आणि आता आपण घेतलेला एक कांदा तो पण असाच उभा कट करून घेऊ. कांदा एकदम पातळ असा उभा कट करून घ्यायचा. ही भाजी करायला एकदम सोपी आहे पण खायला एकदम चवदार मस्त आहे. तुम्ही पण जर कधी अशी भाजी केली नसेल या पद्धतीने तर करून बघा, तुम्हाला पण आवडेल. आणि टोमॅटो अगोदरच धुवून घ्यायचे, चिरल्यानंतर धुवायचे नाहीत. अगोदरच धुवून पुसून कोरडे करून घेतलेत मी हे. आता इथे कांदा आणि टोमॅटो आपला कट करून झालाय. कोथिंबीरचा देठाचा भाग मी वाटण्यासाठी घेणार आहे मसाल्यामध्ये आणि पाल्याचा भाग चिरून टाकण्यासाठी घेणार आहे वरतून. मसाल्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजून मस्त असे खरपूस. आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या आणि धणे घेतलेत अर्धा चमचा, ते पण भाजून घेतलेत. आणि 7-8 मिरच्या घेतल्यात वाळलेल्या लाल, त्या पण भाजून घेतल्यात. सगळं भाजून घेतलेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. थंड झालेला आहे हा भाजून. आता म्हणजे कोथिंबीरच्या काड्या अशा वाटायला घातल्या की भाजीची चव खूप छान येते. याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले होते पण ते दाखवायचे राहिले. तसे याचं बारीक वाटण करून घेतलं एकदम मस्त असं बारीक वाटण करून घ्यायचं मसाल्याचं. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल टाकलं. मसाल्यातला अर्धा चमचा, मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा मोहरी टाकली आणि अर्धा चमचा जिरं टाकले. जिरे मोहरी छान फुलली की याच्यामध्ये कट करून घेतलेला कांदा टाकू. माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, कढीपत्ता पण टाका तुमच्याकडे असेल तर. आता हे कांद्याला आपण परतून घेऊ थोडंसं. कांदा 2-1 मिनिट परतून घेऊ. कांदा थोडासा परतलाय आपला इथे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि चिरलेली कोथिंबीर टाकली. त्याला परतून घेऊ कांद्यासोबत हळद आणि कोथिंबीर. त्याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकली 1 चमचा, याने कलर छान येतो भाजीला. तर कांद्यासोबत ते पण परतून घेऊ मसाले, हळद आणि लाल मिरची पावडर. आणखी एखादा मिनिट याला परतून घ्यायचं. आता इथे कांदा व्यवस्थित परतून झालाय. याच्यामध्ये टोमॅटोच्या फोडी टाकून घेऊ. आणि याला शिजायला आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये. असाच कांदा फक्त तेलात आणि मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. टोमॅटो मस्त शिजला जातो आणि याने भाजीची चव खूप वाढते. टोमॅटोच्या फोडींचा गाळ होईपर्यंत असंच शिजवून घ्यायचं आपल्याला, 1-2 वेळा मधून हलवत झाकण ठेवून. त्यासाठी टोमॅटो अगोदरच धुवून घ्यायचा पूर्ण असताना, कट केल्यावर धुवायचा नाही, मग भाजीची चव छान अशी आंबूस येत नाही. आता याच्यामध्ये मीठ टाकलं, जेवढं भाजीला पाहिजे तेवढं सगळं मीठ मी टाकून घेतलंय. आणि याला हलवून मिक्स करून 1 मिनिट कांद्यासोबत परतून घेऊ.
याचंच पाणी होईल थोड्या वेळात। आता याला झाकून ठेवू आणि 2-3 मिनिट शिजू देऊ। 2 मिनिटांनी बघू शकता भरपूर असं पाणी सुटलं आहे आपल्या टोमॅटोला मीठ टाकल्यामुळं। ह्या पाण्यामध्येच शिजवून घ्यायचे टोमॅटो आपल्याला, याने भाजी एकदम टेस्टी होते खायला। अजिबात पाणी टाकायचं नाही शिजण्यासाठी। आता आणखी 1-2 मिनिट शिजू दिलं। आता बघू शकता आपला टोमॅटो छान शिजलाय, मस्त असा गाळ झालाय बऱ्यापैकी टोमॅटोचा। असंच होऊ द्यायचं, पूर्ण टोमॅटोचा अर्क उतरतो भाजीमध्ये आणि आंबूस भाजी एकदम छान लागते खायला। आता याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेऊ आणि पाणी टाकून घेऊ गरजेनुसार, तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे तसं। ही भाजी खूप जास्त घट्ट पण चांगली लागत नाही आणि खूप पातळ पण चांगली लागत नाही, मध्यमच ठेवायची। तर एवढं जसं पाहिजे तसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये। आता याला उकळी येऊ देऊ। मस्त अशी टोमॅटोची आपली भाजी तयार होईल उकळी आल्यावर। 2-3 मिनिट याला शिजू देऊ मसाल्यासोबत। उकळी आली की भाजी आपली तयार आहे। 2 मिनिटानंतर इथे उकळी यायला लागली आपल्या भाजीला, पण चांगली खळखळून उकळी येऊ देऊ। आता इथे छान उकळी आली आणि शिजतंय कमी गॅसवर आपला भाजी आणि टोमॅटो सगळं। याने चव खूप वाढते भाजीची अशी कमी गॅसवर शिजू दिली की। इथे तयार आहे आपली टोमॅटोची रस्सा भाजी, एकदम झटपट होणारी, करायला एकदम सोपी, पण खायला एकदम चवदार अशी टोमॅटोची भाजी। तुम्ही पण या पद्धतीने केली नसेल तर एक वेळेस नक्की करून बघा। मस्त अशी आंबूस लागते ही भाजी आणि खायला एकदम चविष्ट। या पद्धतीने तुम्ही पण भाजी करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।